आता मला सांगा, आम्ही काय टाटापर्यंत आहोत काय? डोक्याबंद पडताय तर घाबरून जायला. बरं, एवढे सांगून नाटक करती आई कसली? नुसतं सुचण्याचं परिमाण करून ठेवलं माझ्या. स्केच पेन रंग वाया घालू नको. कपडे खेळणी जपून वापर. आणि हो, यावर्षी घेतलेले दप्तर पुढच्या वर्षी वापरायचे हे सुद्धा लक्षात ठेव. आजी आजोबा तर नुसते वीज आणि पाणीच्याच मागे लागले. मी त्यांना म्हणाली, वीज आणि पाणी वाचवण्याची जबाबदारी माझ्यावर सोडा. मी एक दिवस अभ्यास करणार नाही म्हणजे वीज वाचेल, एक दिवस आंघोळ करणार नाही म्हणजे पाणी वाचेल, म्हणजे वीज आणि पाणी दोघांची बचत होईल. पण आजी म्हणते कशी, तू आपला अभ्यास कर, आम्ही बघू. असं कसं चालेल? माझ्या बाईंनी तर लिहून आणायला सांगितले जागतिक मंदीचे परिणाम आणि त्यावरील उपाय. मी अगदी पान भरून दिले. ऐकाल का तुम्ही? ऐका. दूध महाग झालंय, आईने दूध कमी घ्यावे. माझी दूध सोडण्याची पूर्णपणे क्षमता आहे, नाही तर तो मला आवडतच नाही. भेंडी मेथी यासारख्या भाज्या न करता बटाट्याची भाजी करा, स्वस्त आणि मस्त. वार्षिक परीक्षा सोडून सर्व परीक्षा रद्द कराव्या. पेपरलेस ऑफिस म्हणजे पेपरलेस शाळा. माझी शाळा अर्धा वेळ ठेवावी म्हणजे आई बाबांनी फी अर्धी भरावी लागेल. हे मी पूर्ण वहीत लिहून माझ्या पूर्ण अभिमानाने वही बाईंकडे दिली. बाईंनी चिठ्ठी घेऊन आईला शाळेत बोलवलं. या बंदीमुळे काय काय भोग भोगायला लागतात. बाबा मला म्हणतात फिरायला जायला नको. अगं महागाई किती वाढले. बाबा तर महागाईमुळे इतके वाटले की सतत एकच गाणं म्हणत असतात. ऐका. अरे अरे देवा कशी करू सेवा, अरे अरे